हे निळकंठ धाम मंदिर, त्याच्या बाजूला सहजानंद युनिव्हर्स. हे एक बघण्यासारखं आहे. मागच्या 2-3 वेळेस आलो पण हे बघितलं गेलं नाही. यावेळेस थोडा टाइम भेटला आहे, त्यामुळे आता बघायला आलो. सुग्रीव आहे का? गणपती बाप्पा मोरया. हे असं गार्डन आहे इथं. हरणी आहे, सिंह आहे, काय हरणी आहे, लायन आहे, शिकार करते, मोर आहे. याची माहिती नाही दिलेली का? याच्यावर लिहिलेलं काही? हे स्वामीनारायण महाराज हे गुरुचे पाय धुताना वाटतं. आम्ही तर म्हणलं सुदामा आहे, पाय धुताय. असं बी असू शकतं काही, कारण आपल्याला माहिती नाही पूर्णपणे त्याची. काय कापताना नाही कसं आहे मित्रांनो, आपल्याला जास्त काही माहिती नाही, त्याच्यामुळं काही सांगू शकत नाही मी. अशा प्रत्येक ठिकाणी अशा मूर्त्या आहे. आणि हे आमच्या आता मंडळी चालली तिकडं पुढं बघायला. व्हिडिओ काढताय. हे शेषनाग, हे ते समुद्र मंथनचं आहे का? खूप छान प्रकारे डेव्हलप केलेलं आहे मित्रांनो हे. आपण निळकंठ धाम आणि कुबेर भंडारीला जर आले तर हे नक्की बघा. 200 रुपये तिकीट आहे, पण बघण्यासारखं आहे. इकडे जाऊ ना. इथं विहीर आहे.
काय ते माँ सीता की रक्षा के लिए राक्षस से युद्ध करते हुए जटायु. जटायू हाँ अच्छा, जटायू से हे जटायू पक्षी आहे मित्रांनो. असे बरेचसे रामायण आणि महाभारतातील काही क्षण दाखवण्यात आलेले याच्यातमध्ये. शिर सहरा गज को लगाया तुला किती बसून राहायचं मायले का भजन शिकते का आता. हनुमानजींनी पर्वत उचलून आणला त्याचं दृश्य. शंकर भगवानच्या बारातीचं एक दृश्य दाखवलेलं आहे इथं. मित्रांनो, या गार्डनची सुरुवातच अशी मस्त केलेली आहे की एकदा तुम्ही एंट्री केली की पूर्ण तुम्ही एक्झिट करेपर्यंत सर्व पॉईंट मदतमध्ये येतात. इकडून तिकडून फिरायची गरज नाही. काळ्या कलरचा आहे तर तो मला नाही. मित्रांनो, आता आम्ही चाललो यमपुरी मध्ये. मला पहिलेच भीती वाटते हा. टनल ऑफ यमपुरी. यमपुरीच्या टनल मध्ये आम्ही आता आलो आहे. काही सापडेल झुकले.
भगवान ने पीक पर मंथन थे चिडिया घर आहे पण चिडिया घरामध्ये काय एवढ्या चिडिया दिसतात ना. मित्रांनो दुपार चाले केलं होतं पूर्ण पाहायला. आता दिवस माळव राहिला, जवळपास माळवला म्हटलं वाटतं दिवस. फार संध्याकाळ झाली पण आमचं बघणं काय अजून झालं नाही. मच्छलीघर बुधबंगला 2 बाकी आहे आपला अजून. इथं बघा ही सगळ्यात मोठी मूर्ती आहे, भगवान श्री स्वामीनारायण महाप्रभू. आपण बघू शकता किती मोठी मूर्ती आहे पाठीमागं माझ्या. स्वामीनारायण महाराजांची मूर्ती आहे, खूप मोठी मूर्ती आहे, 146 फूट आहे. पाहावं लागेल कुठली झाली. 108 फूट आहे वाटतं बहुतेक तेवढी. छान आहे. मोबाईल घे ना. हा इथे येतं बरं का, आता एक डायरेक्ट अंगावर येतं.
खायला पाहू राहिली